आंबे आणले, स्वच्छ धुतले, रात्री कापले, त्याला हळद मीठ लावून ठेवलं आणि सकाळी ते पाणी सुटतं असं ते पाणी काढलं, फटक्यावर वाळवलं आणि ठेवलं. कैऱ्या घेताना काही तुम्ही स्पेशल टिप कसे कैऱ्या घ्यायच्या असं काय नाही. बरं हळद मीठ लावून ते असे सगळ्यांना दिसत असेल. नॉर्मली कैरीचं माहिती आहे, पण तिची स्पेशल रेसिपी. ओके, ठीक आहे. आता ही मोहरीची डाळ पण ती घरी बनवते आणि ती कशी बनवलीस ते पण सांगली. आणि मोहरीची डाळ जरा अशी गरम केली, म्हणजे निर्जंतुक व्हायला अशी जरा गरम केली, आपण उन्हात टाकून आणि मिक्सरमध्ये बारीक ते मोहरी आणली आणि बेसन थोडा गुळ घेऊन कैरीच्या तुकड्यांमध्ये ती मोहरीची डाळ टाकली आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकून की आता मिक्स हे हातानेच करायचं, चमच्याने नाही करायचं. मेथी तळून आणले मेथी बारीक करून. हे कसं केलंस तू? मेथी तळली, मिक्सरमध्ये बारीक केली. ही टिप आहे आपल्यासाठी, मेथी तळून तिला बारीक करून ती लावायची, सो लोणच्याला रुची येत नाही. मेथी आपल्यासाठी चांगली पण असते. तर ते थंड झालं की मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची. इथे मर्यादा अशी होती की आम्ही गॅस आणू शकत नव्हतो, त्यामुळं तेलामध्ये जी काय फोडणी द्यायची ती देऊन तिने शेंगदाण्याचं गोडं तेल घेतलं, ते कोमट केलं आणि मग ते कोमट थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मसाला, मिरचीचा मसाला आणि हळद टाकून तिने ते मिक्स करून घेतलं. त्या घरगुती लोणच्यासारखे त्या पण आजी बरोबर नाती फ्री 16-18 जण आणि 6 पतवंड. त्या मिक्सचर मध्ये तिने थोडासा हिंग मिक्स केले. इथे कुठेही टेबल स्पून स्पूनचं माप नाहीये, सगळं अंदाज आहे, त्यामुळे तुमचं तुम्ही ठरवून घ्या कसा अंदाज करायचा. अनुभव आता हे कुठलं तेल आहे? शेंगदाणे. हे पण शेंगदाणे. मोहरी तडतडली की उतरायची. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. म्हणजे टाकलं की नाही जमतं. नाही फक्त नातींसाठी
नाही.